हे पेपर्स घेऊन तू कुठे गेली होतीस? मी हे पेपर्स घेऊन मम्माकडे गेले होते. आलीस सासूरा सासूरा ओलांडून उंबराग आलीस सासूरा सासूरा संसाराची घडी नीट नेटकी बसवणे मकी करून जादू प्रेमाची चाहुल देईल भूमी सुखाच्या क्षणी कमलती मनी फुले वात्सल्याची सांभाळून या सारे सांभाळून या सारे बंधना त्यांचे थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची थोडी थोडी कसरत तारेवरची लाड किसून मी ह्या घरची राणी मी राजाची चाहुल इवल्या स्वप्नाची जणू लेक मी लाडाची जणू लेक लाडाची येस सर. हो या तुम्हाला हवं असेल तर मी उद्या रायटिंग मध्ये देईन. ओके थँक्यू सो मच. थँक्यू. काय म्हणाले डीसीपी साहेब? त्यांनी मला असा अश्युरन्स दिलाय की ते त्या विलासवरती लक्ष ठेवतील आणि आता आपल्याला काळजी करायचं काही कारण नाहीये. तशी वेळ आलीच तर आपण ओवीला पोलीस स्टेशन मध्ये घेऊन जाऊ आणि सगळ्या फॉर्मॅलिटीज पूर्ण करू. पण आता ओवीची आई परत येईपर्यंत ओवी आपल्याचकडे राहील. विघ्नेश्वरा वाचवलंस रे बाबा. जानवी, ओवी कशी आहे ग? आता जरा शांत झाली आहे ती. आई आणि सरू मावशी तिला भरवतायत. आज कोणीतरी दोघी तिच्या जवळ झोपा. हा, घरात एवढं सगळं झालं, मला कोणी साधं कळवलंही नाही. हो काय लग्न समारंभ आहे? तुला अक्षता घेऊन आमंत्रण द्यायला? हा तुम्ही चिडताय कशाला? आधी शांत व्हा बघू. आणि उगाच ओवीच्या काकांचा राग ना माझ्यावर नका काढू. शांत व्हा. इंदुबेनी चला आपण ओवीकडे बसूया. काय माझ्याकडे काय बघतोस तू असा? माझं काहीही चुकलेलं नाहीये. पण आम्ही तसं काही म्हणालोच नाही होत. नाही तुम्ही बोलत नाही आहात, तुमच्या नजरा बोलतायत. तसं काहीच नाहीये काका. पण तुम्ही आता शांत झालायत का? नाही मी शांतच आहे. पण मला माहिती आई चिडली माझ्यावर. याला सुद्धा माझं वागणं पटलेलं नाहीये. कशावरून? अगं मी ओळखतो त्यांना, चांगलं ओळखतो. विचारावं तर दोघांनाही. हा आई काय रे श्री, बोल ना. बघितलंस, दोघही गप्प. म्हणजे खरंय, म्हणजे कुणीतरी आपल्या घरात येणार, आपल्याला शिव्याशाप देणार आणि आपण गप्प बसून बघत राहायचं. काका अरे तो काय ब्रह्मदेव आहे का त्याचं सगळं म्हणणं खरं ठरायला? बघितलंस, मी म्हटलं होतं ना याला आवडलेलं नाहीये माझं वागणं. काका अरे नाही आवडलंय म्हणजे तू जे वागलायस ना ते तुला बरोबर वाटतंय ह्याचं आश्चर्य वाटतंय आम्हाला. जान्हवी तू सांग, काय काय चुकलं माझं, तू सांग. काका तुम्ही तुमचा स्वभाव आहे त्याप्रमाणे वागलात. जानवी मान्य आहे, माणसाचा स्वभाव बदलत नाही. पण आपण असं सुसंस्कृतपणा सोडून वागायचं नसतं ना. या असल्या फालतू माणसासमोर
सुसंस्कृतपणा. काका अरे सुसंस्कृतपणा हा आपला आपल्यापाशी असतो, तो असा माणसागणित नाही बदलत. हा मग मी नाहीये सुसंस्कृत. या असल्या माणसाकरता तर नाहीच नाही. आपल्याच घरात घुसतो, आपल्याला शिवायशाप देतो, आपलं घराणं निर्वंश होईल असं म्हणतो. कांता पुरे, परत तेच तेच बोलू नकोस. मग ते तुझ्या मनात पक्क बसतं कॉन्क्रीट सारखं. अगं पण त्यांनी का आपल्या घरात घुसून आपल्याला शिवायशाप द्यायचे? आणि श्री तू तरी हे सहन कसं करू शकतोस? त्यांनी खरं काही केलं असतं म्हणजे? अरे तोच तर फरक आहे ना. त्यानं ऍक्च्युली काहीतरी करणं आणि तो असं काहीतरी करेल याची कल्पना करून आपण त्यावर रिॲक्ट होणं यात खूप फरक आहे. आणि तू जसं म्हणतोयस ना तसं मला सुद्धा फॅमिलीचा कन्सर्न वाटतो. माझ्या फॅमिलीला जर कोणी हर्ट करत असेल, त्याच्याशी कोणीतरी चुकीचं वागत असेल ना, तर मीही त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी कुठल्याही थराला उतरू शकतो. पण हे काका अरे अशी कशी भाषा वापरू शकतोस तू? काका अरे आई म्हणते ना तसं मला सुद्धा या अशा माणसांच्या तोंडी लागायची काही इच्छा नाहीये. असे असे शब्द वापरून ना आपण उघडे पडतो. हे असं वागण्याची, हे असं बोलण्याची मला मुळीच इच्छा नाही. मला अजिबात आवडत नाही आणि ते तूही करू नयेस असं मला वाटतं. श्री, सगळी माणसं सारखी नसतात ना. तुला जे जमतं ते त्यांना नाही जमणार. मान्य आहे मला, पण आपल्या फॅमिलीची डिग्निटी ही प्रायोरिटी ठेवली ना तर सगळं जमू शकतं. आपण कशाला उगाच आपल्या तोंडाची वाफ दवडायची? त्याला काय ते आधी करू दे ना, मग त्यावर आपण रिॲक्ट होऊया. काका इथे आपली प्रगल्भता कळते. हे मीही सांगून सांगून थकले आता. काका मी काय तुझ्यावर चिडलो वगैरे नाहीये, पण हे जे काय आता सगळं इथे झालं ना ते मला अपेक्षित नव्हतं. ए श्री, जाऊ दे ना प्लीज. त्यांचा हेतू काय होता? ओवी आहे ना आपल्या जवळ, मग झालं तर. किती विचित्र आहे नाही हे सगळं. आपल्यालाच या गोष्टीचा एवढा त्रास होतोय तर ओवी किती घाबरली असेल. चल, मी जाऊन बघते ती काय करते ते. आपण सगळेच जाऊया ना, छान गप्पा मारूया तिच्याशी, तिला बरं वाटेल. हा चल चल. वा वा वा, चोर तर चोर आणि वर शिरजोर. ओ वर कोणाला म्हणता अनिलराव? ते गोखल्याला म्हणजे त्याने तुमची पुतणी घरात ठेवून घेतली की नाही, मग ती परत करायला नको का त्याने? हा करायला पाहिजे. मग हे झालं गोखलेच, हा? पण आमच्या कार्टीचं काय? या कार्टीला बी आठवण करून द्यायला पाहिजे मी कोण आहे त्याची. मला बघून दात खिळत बसली होती जणू काय तिची. मी आपलं ववी ववी करतोय आणि ती बघती माझ्याकडे भूत बघितल्यासारखं. मग तर काय फावलंच असणार त्यांचं. अहो वारं संचारला असणार अंगात, प्रेमळपणाचं वारं तिच्याशी. मग आणि माझ्याशी काय? हा? दारावरच्या कुत्र्याची किंमत दिल राव मला. काय सांगताय? हा मला सांगा अनिलराव, गरीब असलो तरी इज्जत देणार आपल्याला, आहे का नाही? म्हणजे काय आहेच ना. मग कॉलरला धरून बाहेर काढला राव मला. हा? त्याचा काका आहे ना, काका त्याच्या घरात राहतो तो काका, तो बी त्याने ते पार तुम्हाला पण काकानी पण नाही त्याचा तर बंदोबस्त आपणच करणार बरं का अनिलराव. हा नाही नाही नाही, हे बघा ओ विलासराव, हे असं एक एकट्याला गाठून काही होणं शक्य नाहीये.
हो अहो ते सगळे आहेत ना एकमेकांना धरून आहेत. असं काहीतरी करायला हवं की हा पत्त्याचा बंगला एकदम कोलमडून गेला पाहिजे. आईला काय बंगला आहे राव, काय बंगला आहे त्यांचा. पण त्या बंगल्यात एकदम चपरास सारखं वागवलं राव मला त्यांनी. हा? हा हा, पण त्याचा बदला घेणार बरं का. हा बदला घेणार. तुम्हाला सांगतो ती बाई बी बोलली आपल्याला. काय हा? आणि बाई माणसाचं तर आपण गाव ऐकून घेत नसतो. हा मी पण नाही ऐकून घेत. हा. अहो विचार काय करता, घ्या मनावर घ्या काहीतरी. काहीतरी करायला हवं, काहीतरी करायला हवं. करा, विचार करा काहीतरी. बरोबर आहे. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. काढा. आधी बसायला हवं. चला. हे बघा, मला आता रिझल्ट हवे. अहो मी खूप वाट बघितलीये. नाही मला आता कुठलीही कारण नकोय. मला रिझल्ट हवेत. या अर्लियर बेटर. अँड प्लीज टॉक टू मी. तुम्हाला जशी काही माहिती मिळेल ना ती प्लीज मला सांगा. थँक्यू. या थँक्यू सो मच. कुणाशी बोलत होतास? जानवी, तू आत्ता ना एका टिपिकल बायकोसारखा प्रश्न विचारलास. म्हणजे काय? बायकोच तर आहे, मग बायकोसारखंच विचारणार ना. हो, पण युजली तू मला असे प्रश्न विचारत नाहीस म्हणून म्हटलं. हो, पण युजली तू असा फोनवर बोलत नाहीस ना. म्हणजे इतकं कळतं मला आता. ओके लिसन. मी एका प्रोफेशनल टीमला एंगेज केलंय ओवीच्या आई बाबांना शोधण्यासाठी. त्यांच्याशी बोलत होतो. त्यांना म्हटलं सगळं काम युद्ध पातळीवर सुरू ठेवा. अरे पण नंदन शोध घेत होता ना. अगं नंदननी त्यांचं घर शोधलं ना, पण आता ते तिथे नाहीच आहेत. तिथून बेपत्ता झालेत. त्यामुळे आता ह्याच्या पुढचा शोध नंदनच्या लेवलवर करता येईल असं मला नाही वाटत. त्यामुळे मी एका प्रोफेशनल टीमला एंगेज केलंय. त्यांना काम दिलंय. मुळात काय होतं ना, आपल्या कामाची एक गॅरंटी मिळते आपल्याला. आणि दुसरं म्हणजे आपल्या माहितीची गुप्तता पाळली जाते. बरं होईल रे आता काही हाताला लागलं तर. म्हणजे माझं तर आता असं झालंय ना की जे काही आहे मग ती वाईट बातमी असली ना तरी चालेल, पण ती कळू द्या आता. प्रश्नांची उत्तरच मिळाली नाहीत ना तर खूप त्रास होतो. पण मग जर का उत्तरं आपल्याला माहिती असतील, भलेही ती त्रासदायक असतील, तरी त्यांच्याशी डील कसं करायचं ह्याचा तर विचार करता येतो ना. हळूहळू शिकतो आपण. आता ओवीच्या प्रश्नांना काहीतरी उत्तरं द्यायला हवीत आपल्याला. बघूया. आय जस्ट होप की आता आपल्याला लवकरात लवकर काहीतरी माहिती मिळेल. आणि मुळात ना ओवीची ही सगळी मानसिक ओढाताण बंद होईल. तिच्यासाठी ना सगळं असं ट्रॉमॅटिक होऊन बसलंय रे श्री. म्हणजे मला खरं तर आज असं वाटत होतं की सगळ्यांना म्हणावं तिला आमच्या बरोबर झोपू द्या. मग आई आणि सरू मावशी म्हणाले आम्ही तिच्या जवळ झोपतो. मग मी काही बोलले नाही. अगं बोलायचंच की मग. त्यात काय झालं? नाही म्हणायला नसता त्या. हो रे. काका समोर आल्यानंतर तिचा चेहरा कसा झाला होता पाहिलास तू? पाहिला. कुठल्याही शहाण्या माणसालाही कळलं असतं काय झालंय. घाबरली होती, भेदरली होती ती बिचारी. आणि हा तिचा काका काय म्हणे, माझा जीव आहे ती. नाही, मला तेव्हाच ते काही पटलं नव्हतं. पण ओवीचा चेहरा बघितल्यानंतर मात्र माझी खात्रीच पटली. हो म्हणजे काय? तुला माहिती तिने मला मिठी मारली ना तेव्हा थरथरत होती ती. मी ना पोलिसांना खरंच बोलवायला हवं होतं. सगळा प्रश्नच मिटला असता. पोलिसांना नुसतं बघून पळत सुटला असता तो. पुन्हा नजर वर करून ओवीकडे बघण्याची हिंमत झाली नसती त्याची. श्री, म्हणजे तू पोलिसांना खरा फोन केलाच नव्हतास? नाही, मी केला होता. ओह, थँक्यू सो मच. अगं मी ऍक्च्युली इन्स्पेक्टर साहेबांना म्हणालो होतो की मी तुम्हाला परत एक फोन करेन आणि मी विसरून गेलो. थँक्यू. पटकन त्यांच्याशी बोलून घेतो. आम्ही सुद्धा अगदी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवतोय. हो, यू डोंट वरी. हो, मी घरातल्या सगळ्यांना सांगतो. ओके, या. थँक्यू सो मच सर. थँक्यू.
बाय, गुड नाईट. त्यांचं म्हणणं आहे की तेही अजून ओवीच्या आईबाबांचा शोध घेत आहेत. पण जान्हवी, आजच्या सगळ्या प्रकरणानंतर ना आपण सुद्धा आता जास्त अलर्ट असलं पाहिजे. हो रे, खरंच. आणि त्यात नेमकं आज झालंय असं ना की आपल्या काकांनी त्या विलासवरती हात उचललाय. तो विलास काय नुसतं बडबडत होता, पण आता त्या विलासनी जर काकाच्या अगेन्स्ट एखादी कंप्लेंट केली तर आपला स्टँड काय असायला पाहिजे हे सगळं मला कळावं म्हणून मी फोन केला होता. काका पण ना उगाच भडकला. काय गरज होती त्याला? ही अशी माणसांना फार विचित्र असतात अगं. त्यांच्या हातात ना हे असं कोलीत द्यायचंच नसतं. अरे पण तो माणूस किती घाणेरडा बोलत होता श्री. जान्हवी, अगं नुसतं बोलण्यानं आपल्या अंगाला नाही खड्डे पडत. नाही, तो माणूस वाईट आहेच, पण आपल्या काकाचे वागणं चुकलंच ना. उलट मी तर म्हणतो अशा माणसांशी ना वाईट वागूच नाही कधी, कारण नेमका तेवढा मुद्दा ते लक्षात ठेवतात आणि तोच मुद्दा आपल्या विरुद्ध पुरावा म्हणून वापरतात. अरे पण श्री, माणसं होत आपण, नेहमी बरोबरच नाही वागू शकत. हे बघ जान्हवी, तू आता उगाच काकाला डिफेंड करू नकोस. इतकी वर्ष बाहेर राहिलेला माणूस आहे तो, त्याला ही अशी माणसं कशी वागतात ह्याची आयडिया नाहीये का? उलट ह्या अशा प्रकरणांमध्ये ना इम्पल्सिव्हली वागायचं नसतं. अरे हो, पण माणूस असं ठरवून इम्पल्सिव्हली नाही वागत ना श्री. अगं पण ठरवून इम्पल्सिव्हली वागणं टाळू शकतो ना आपण. हे बघ श्री, आता सिच्युएशन अशी होणार आहे याची कुणालाच कल्पना नव्हती. पण ह्या अशाच सिच्युएशन्स मध्ये तर तुमचा स्वभाव कळतो. ठीक आहे ना श्री, सोडून दे ना तो विषय. नाही, मला काकाच्या वागण्याची काळजी वाटतेच आहे, पण एवढी का काळजी करतोयस तू? आणि श्री, तू त्यांना इतकं का सुनावलंस? मी काही सुनावलं नाही अगं त्याला. त्यानं मला जेव्हा विचारलं तेव्हा मी सांगितलं, बस. पण ते मोठे आहेत ना श्री. अगं पण म्हणून मोठी माणसं चुकतच नाहीत असं कोणी सांगितलंय? अरे पण हे बघ जान्हवी, चूक ही चूकच असते. आणि हे असं कोणाच्या अंगावर धावून जाणं, त्याच्या अंगावर हात उचलणं यानं काका स्वतःला गोत्यात आणू शकतो. अगं केस होऊ शकते त्याच्यावर, आणि त्याच्या या सगळ्या वागण्याचं समर्थन करावं असं मला नाही वाटत. जान्हवी, अगं आपण एक एकत्र कुटुंब म्हणून राहतो ना. आपण एकमेकांवर प्रेम करतो, एकमेकांना सांभाळून घेतो, मग एकमेकांच्या चुका सुधारण्याची जबाबदारी आपलीच असते, हो की नाही? श्री, अरे पण प्रत्येक वेळी माणसाचे दोष दाखवून तो सुधारेलच याची गॅरंटी नसते. आपल्या हातात दुसरं काय आहे? आपण काय करू शकणार आहोत मग अशा कंडिशन मध्ये? काकांचा चेहरा खूप पडला होता, मला खूप वाईट वाटलं श्री. वाईट त्याला वाटायला हवं होतं, आणि त्यांनी त्याच्या रागावरती कंट्रोल ठेवायला पाहिजे इतकंच मला वाटतं. अरे पण ते तुझ्यासारखे नाही वागू शकणार ना. अगं पण त्यांनी माझ्यासारखं वागावं असं माझं म्हणणंच नाहीये. फक्त आपण कायद्यानं कशात तरी अडकत नाही होत ना ह्याची तरी काळजी घेतली पाहिजे की नाही? का तुला हेही मान्य नाहीये? हो, तू इतका का चिडतोयस? मी समजावतोय तुला कळतच नाहीये. हे बघ, आत्ता आपण इथे होतो त्याला थांबवू शकलो, पण हे जर बाहेर घडलं असतं, त्यांनी कुणावर हात उचलला असता तर केवढ्याला पडलं असतं आपल्याला हे सगळं. बिचारा आत्ता कुठे माणसात परत आलाय तो. पहिले पाढे 55 व्हायला वेळ लागणार नाही अगं. अरे श्री, हे बघ ऐक, मला झोप आली, मी झोपतोय. गुड नाईट. या असल्या फालतू माणसासमोर सुसंस्कृतपणा. काका, अरे सुसंस्कृतपणा हा आपल्यापाशी असतो, तो असा माणसागणित नाही बदलत. हा, मग मी नाहीये सुसंस्कृत. या असल्या माणसाकरता तर नाहीच नाही. आई, अगं झोपली नाहीस अजून? तुझं दार उघडं दिसलं म्हणून आले. काय झालंय? काही नाही ग, झोप येत नाहीये एवढंच. आई, आज जे काही झालं त्याने डिस्टर्ब होणं साहजिकच आहे. पण तू नको विचार करू त्याचा, तुला त्रास होईल. तेवढ्यानं मला त्रास होत नाही बेबी. आणि माणूस एकदा सगळ्याकडे तटस्थपणे पाहायला शिकला ना, ते भावनिक त्रासही कमी होतं. पण बुद्धीला काही गोष्टींचा उलगडा होत नाही बस. म्हणजे काही नाही, जा तू झोप. आणि तू काय करणार? थोड्या वेळ फेऱ्या मारीन, मग पडीन. आई, तू ना तुझ्या मनातलं जे काही असेल ना ते माझ्याशी बोल, खरंच बरं वाटेल.
आम्ही सुद्धा सगळे असंच करतो. मन मोकळं होतं अगदी. बोलीन, वेळ आली की बोलीन. तुला टेन्शन आलंय? टेन्शन असं नाही ग. पण मला आलंय. म्हणजे कोण हा विलास आणि आपला काय संबंध त्याच्याशी? त्याच्यामुळे उगाच आपल्याला भोगावं लागणार. हो म्हणजे तुला पटलंय की पटलं नाहीये? विचार केल्याशिवाय उत्तर कसं देणार? म्हणजे आता तू विचार करत बसणार? बेबी तू जाऊन झोप आता. आई अगं तुला जागरणाने बेबी या वयात झोप कमीच झालेली असते. पडेन मी थोड्या वेळाने. तू जाऊन झोप आता. ठीक आहे. नंतर म्हणू नकोस मी विचारलं नाही म्हणून. मी म्हणते का असं नंतर कधी? तेच म्हणतेय, म्हणूच नकोस. जरा मन मोकळं करण्यासाठी माझ्याशी बोलली असतीस तर. पण ठीक आहे, तुला जागरणच करायचं असेल तर जाते. हे घ्या, जेवा तुम्ही, सुरू करा. जेवत का नाही आहात? आणखीन काही वाढू का? नका ना इतकं मनाला लावून घेऊ. एवढं काहीही झालेलं नाहीये. ऐकताय ना? बघ ना ग, माझ्या प्रश्नांची उत्तरही देत नाहीये ते. काय झालंय? झालेलं नाहीये, काही नाही झालं. तू पुन्हा पुन्हा तेच तेच प्रश्न विचारतेस, त्याची नव्याने उत्तरं नाही येत माझ्याकडे. आणि मी काही मनाला लावून घेऊन घेतलेलं नाहीये. आय एम ओके. नक्की ना काका? मग बोलत का नाही आहात तुम्ही? विचार करतोय श्रीच्या बोलण्यावर.